बारदाणा तुटवड्याचे काळे षडयंत्र. नाफेडच्या दप्तर दिरंगाईने हरभरा उत्पादक शेतकरी रस्त्यावर. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात अन्नदाता शेतकरी न्यूज. राज्यात सध्या हरभरा काढणीचा हंगाम जोमात असतानाच नाफेडच्या खरेदी केंद्रांवर एक मोठे संकट उभे राहिले आहे. शासकीय हमीभाव केंद्रांवर चक्क बारदाणा नसल्याचे कारण सांगून खरेदी ठप्प करण्यात आली आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून शेतकरी आपला माल घेऊन केंद्राबाहेर ताटकळत उभा आहे. हा केवळ तुटवडा आहे की शेतकऱ्यांचे दर पाडण्यासाठी रचलेले एखादे मोठे षडयंत्र? अशी चर्चा आता शेतकरी वर्गात रंगू लागली आहे. त्रिपंधेळा, नाफेडचे कारनामे आणि शेतकऱ्यांची लूट. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपला हरभरा नाफेडच्या केंद्रावर आणला, पण तिथे त्यांना मिळते फक्त आश्वासन. कुठे ठप्पा आहे खरेदी? यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या जिल्ह्यांत खरेदी पूर्णपणे थांबली आहे. कोलकात्याचे गाजर. स्थानिक अधिकारी सांगतायत की बारदाण्याचे ट्रक कोलकात्यावरून निघाले आहेत, मात्र हे ट्रक महाराष्ट्रात पोहोचायला इतका उशीर का लागतोय? स्थानिक पातळीवर बारदाणा खरेदी करण्यास शासनाने मज्जाव का केला आहे? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. कडक धनीपत्रक. हमी भाव 5,875 रुपये. पण पदरात काय? हरभऱ्याचा शासकीय हमीभाव 5,875 रुपये आहे, पण बाजारात व्यापारी केवळ 4,700 ते 5,200 रुपयांनी मागणी करत आहेत. नाफेडची खरेदी बंद पडल्यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आता आपला माल कमी दरात व्यापाऱ्यांना विकण्यास मजबूर होत आहे. खिशाला कात्री. ट्रॅक्टरचे 4-5 दिवसांचे भाडे, शेतकऱ्याचा जेवणाचा खर्च आणि मालाची रखडपट्टी पाहता हमीभाव मिळूनही शेतकऱ्याच्या हाती तोटाच उरणार आहे. बातमीचे मूल्य. आकडेवारीचा खेळ आणि नियोजन शून्य कारभार. उत्पादन. यंदा राज्यात 28 ते 29 लाख हेक्टरवर पेरणी झाली असून 36 लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. परवानगी. केंद्र सरकारने 7.61 लाख टन खरेदीला मंजुरी दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करायची असताना नाफेडने बारदाण्याचे नियोजन आधीच का केले नाही? की व्यापाऱ्यांचे हित जपण्यासाठी जाणीवपूर्वक ही वेळ आणली गेली आहे? शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात. बार्शी टाकळी तालुक्यातील खेरडा भागाई केंद्रासह अनेक ठिकाणी शेतकरी आता संतापले आहेत. 4-5 दिवस ट्रॅक्टरसह थांबलेले शेतकरी आता नाफेडच्या विरोधात तीव्र आंदोलनाची तयारी करत आहेत. जर तातडीने बारदाणा उपलब्ध झाला नाही तर हे आंदोलन संपूर्ण राज्यात पेटण्याची शक्यता आहे.